नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे ज्वारीच्या पिठापासून एक रेसिपी. त्याला लागणारं साहित्य: 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी रवा आणि चवीपुरतं मीठ आणि 1 वाटी दही. दही आहे ना, थोडं आंबट घ्यायचं आणि छान पाणी टाकून आहे ना, थोडं 10 मिनिट आहे ना रेस्टवर ठेवायचं. छान असं फिरून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या वगैरे होणार नाही. 3 ते 4 मिनिट असं फेटून घ्यायचं आणि लागेल असं तेवढं पाणी टाकायचं. अशी आली पाहिजे. थोडं झाकून ठेवायचं आणि चटणीची तयारी: शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं आणि लसूण छान परतून घेतलेले आहे. अशा प्रकारे आणि मिक्सी करायची. आल्याचा तुकडा आणि भरपूर सारी कोथिंबीर. तुम्ही याच्यामध्ये चिंच पण घालू शकता. आणि ज्वारीच्या पिठाचे आपण जे करून राहिलेलं आहे डोसे, त्याच्यामध्ये मी हिरवी शिमला मिरची, गाजर, कांदे बारीक बारीक करून घेतलेले आहे आणि तेलामध्ये आहे ना थोडे भाजून घ्यायचे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा आहे ना निघून जाईल आणि सॉफ्ट होणार आहे. मिरची, हिरवी मिरची टाकली मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी 1 गाजर, 2 शिमला मिरची आणि 2 कांदे असे चिरलेले बारीक बारीक चिरून घेतले. ही चटणी आहे. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. आणि या ज्वारीच्या पिठामध्ये मी 1 कप बेसन टाकलं आणि 1 कप आहे ना तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आणि हा मसाला आपण परतून घेतलेला व्हेजिटेबल, नंतर टमाटे, कोथिंबीर छान कालवून घ्यायचं. या प्रकारे तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल घालू शकता. छान असं परतून घ्यायचं.
याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच नाही टाकलेला. एकदम पौष्टिक आहे. थोडं कमी वाटलेलं आहे पाणी, नंतर घातलं मी पाणी आणि असं तव्यावर टाकायचं. छान पातळ पातळ करायचं आणि वरून झाकण ठेवायचं. आणि तेल पण याला जास्त लागत नाही. बिलकुल कमी तेलामध्ये चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी तयार होते. बघू शकता. छान असं पसरून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्या पण ॲड करू शकता. खूप पौष्टिक आणि चविष्ट हेल्दी रेसिपी आहे. किती सुंदर कलर आलेला आहे आणि चटणी आणि श्री स्वामी समर्थ.